अवैध पुढची बातमी अकोला महापालिकेत देखील टिपू सुलतानवरनं वाद झालाय। स्थायी समिती सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं होतं। शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलंय। टिपू सुलतानच्या नावाचा फलक हटवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। 8 दिवसांच्या आत बोर्ड काढला नाही तर आम्ही स्वतः तो हटवू असा देखील इशारा शिवसैनिकांनी दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि त्यावरनं मोठा गदारोळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला होता। एक नवा वाद पेटलेला होता। आता पुन्हा एकदा अकोला महापालिकेत त्याच मुद्द्यावरनं आंदोलन होताना पाहायला मिळतंय। 8 दिवसांच्या आत टिपूच्या नावाचा बोर्ड काढा असा इशाराच शिवसैनिकांनी दिला। टिपू सुलतान यांनी हा जो होता नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल केला, 30,000 गायीचा कत्ल केला। मग आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनतात तर मग हा बोर्ड इथे पाहिजे का? टिपू सुलतानचा नाही पाहिजे। त्यासाठी आमचं आंदोलन होता। आज यासाठी आम्ही आयुक्ताकडे आलो होतो। आयुक्त साहेब, तुम्ही आतापर्यंत त्यावर काय कारवाई केली? आयुक्त साहेब नव्हते, ऍडिशनल आपले उपायुक्त होते, त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की 8 दिवसात आम्ही यावर काय कारवाई करतो तुम्हाला लिखित स्वरूपात देतो। आम्ही त्यांना आग्रह केला की आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री इतिहास बनते, मग इथे टिपू सुलतानचा बोर्ड नाही पाहिजे। तुम्ही लावा ना, आम्ही सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराज लावा किंवा APJ अब्दुल कलामांचं नाव द्या, त्याला आम्हाला हरकत नाही आहे।